बीजेपी कारपोरेटर दीपक सिंह रावत ने अपने सियासी असर और रसूख का इस्तेमाल करते हुए वार्ड नंबर 16 में बुनियादी सहूलियात की फराहमी के लिए वज़ीर आला के खुसूसी फंड से 60 लाख रुपए मंजूर करवाए हैं। इस रकम से चिकलवाड़ी इलाके के डॉक्टर अर्धापुरकर हॉस्पिटल, गोविंद कॉलोनी, कासलीवाल गली और खिला इलाका, इन 4 मुकामात पर सड़कों की तामीर की जा रही है। रास्तों की तामीरी काम का इफ्तिताह बीजेपी के रुकने पार्लियामेंट प्रताप पाटिल चिखलीकर के हाथों किया गया। इस मौके पर बीजेपी के महानगर सदर दिलीप कंदकुर्ते, कारपोरेटर दीपक सिंह रावत और अरविंद भारतीय वगैरह मौजूद थे। डॉक्टर अर्धापुरकर हॉस्पिटल का रास्ता पिछले 20 सालों से खस्ता हाली का शिकार था। मकामी साकिनान की जानिब से बार बार ये मुतालबा किया जाता रहा है कि इस सड़क की तामीर की जाए, ताहम ये मसला हल नहीं हो रहा था। बिलाखिर बीजेपी कारपोरेटर दीपक सिंह रावत कोशिशों से ये मसला हल होने जा रहा है। इफ्तिताहिया प्रोग्राम से खिताब करते हुए प्रताप पाटिल चिखलीकर ने कहा कि अगरचे के कारपोरेशन में बीजेपी को इख्तिदार नहीं मिला है, इसके बावजूद बीजेपी की जानिब से शहरी तरक्की के लिए रियासती हुकूमत से फंड हासिल किया जा रहा है। उन्होंने कहा कि शहर की तरक्की के लिए कभी भी फंड की कमी नहीं पड़ने दी जाएगी। वाज़ेह है कि कारपोरेशन में कांग्रेस का इख्तिदार होने के बावजूद दीपक सिंह रावत अपने सियासी असर और रसूख का इस्तेमाल करते हुए तरक्याती काम अंजाम दे रहे हैं, जिसकी वजह से मकामी लोगों में काफी खुशी का माहौल है। आज आमचे मित्र दीपक सिंह रावत यांचा जो प्रभाग क्रमांक 16 आहे त्यामध्ये रस्त्याच्या कामाचा शुभारंभ झालेला आहे। 60 लाख रुपयाच्या कामाचा शुभारंभ आपण केलेला आहे आणि मी आताही सर्व जनतेसमोर बोलताना हे सांगितलं की भारतीय जनता पक्षाची जर सत्ता आली, महापालिकेत आली असती तर मोठ्या गतीनं विकास झाला असता। पण दुर्दैव नांदेडकरांचं आहे की काँग्रेसच्या हातामध्ये महापालिकेची सत्ता गेली। नांदेडची महापालिका ही अतिशय तोट्यात चालणारी महापालिका आहे। महापालिकेमध्ये अतिशय गलतान कारभार आहे आणि कुठलंही टेंडर 15% अभावाशिवाय महापालिकेमध्ये पास होत नाही। ही जी पद्धत आहे ती चुकीची पद्धत आहे। नांदेडकरांनी आता विचार केला पाहिजे की वरचे 15% रक्कम कोणाकडे जाते। म्हणजे महापालिकेकडे तोट्यात आहे, लोकांना सुविधा मिळत नाही, अशाही परिस्थितीमध्ये अशा पद्धतीचा कारभार सुरू आहे। महाजनादेश यात्रेच्या निमित्तानं राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा नांदेडला आले तेव्हा आपल्या सर्वांच्या साक्षीनं नांदेड शहरातल्या पाण्याच्या पाईपलाईनच्या संदर्भात मी प्रश्न मांडला। 260 कोटी रुपये देण्याची घोषणा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केली। नांदेडमध्ये वाहतुकीचा प्रश्न आहे, ओव्हरब्रिजचे प्रश्न आहेत, त्यासाठी जवळपास 300-350 कोटी रुपये देण्याची घोषणा केली। माझ्या माहितीप्रमाणे एका दौऱ्यामध्ये 600 कोटी रुपये देणारा मुख्यमंत्री नांदेडसाठी महाराष्ट्रात दुसरा कोणी झाला नसेल। महापालिकेत काँग्रेसची सत्ता आहे तर भाजपचे नगरसेवक विकास निधीसाठी खेचून आणतात। ही गोष्ट खरी आहे की काँग्रेसची सत्ता असली तरी आम्ही आमच्या नगरसेवकांना जे काम करायचं आहे ते बायनेम काम आम्ही पाठवतो आणि त्या बायनेम काम म्हणजे ज्या कामाचा नावानिशी ऑर्डर आणतो। कारण महापालिकेमध्ये इथं त्यांनी काही बदल करू नये अशा पद्धतीचं आम्ही अगोदरच ठरवून केलेलं आहे। ज्या भारतीय जनता पक्षाचे 6 नगरसेवक आहेत त्यांच्या सगळ्याच्या वार्डात निधी दिलेला आहे। गरज पडेल तिथं जेवढा पाहिजे तेवढा निधी उपलब्ध करून द्यायची भूमिका माझी नेहमी राहिलेली आहे। नांदेड वाघाळा महापालिकेमध्ये आज जरी काँग्रेस सत्ता जरी असली तर नांदेडचे लोकप्रिय खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निधीतून माननीय खासदार प्रताप पाटील चिखलीकर साहेबांनी प्रभाग क्रमांक 16 गाडीपुरासाठी 60 लाख रुपयाची निधी दिली आहे। या निधीमध्ये मागील 20 वर्षापासून जो रस्ता होता एवन तंदूर हॉटेल ते महालक्ष्मी रोड जे डॉक्टर अर्धापूर साहेबाचा समोरचा रस्ता आहे तो रस्ता घेतला। किल्ल्याजवळ एक रस्ता आहे, आमचा गोविंद कॉलनी येथे एक रस्ता आहे आणि कासलीवाल गलीत एक रस्ता आहे। हे मागील 20 वर्षापासून हे रस्ते जेवढे नगरसेवक आले तेवढेच काम केलं नव्हतं। पण माझा प्रथम कर्तव्य म्हणून हा माझा नवीन प्रभाग माझ्याकडे समावेश असल्यामुळं माझा कर्तव्य म्हणून हा प्रायोरिटीवर मी हा काम घेतलेला आहे। तुमचं प्रश्न एक चांगलं आहे। मला एक सांगायचं वाटतं नांदेड जनतेला की ज्याप्रमाणे महानगरपालिकेमध्ये काँग्रेसची खाती सत्ता असताना भारतीय जनता पार्टीचे 6 नगरसेवक आहे आणि 6 नगरसेवक असताना भारतीय जनता पार्टीच्या माननीय मुख्यमंत्री देवेंद्रभाई फडणवीस आणि खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी एवढा निधी आणून दिला आहे की 6 नगरसेवकांमध्ये कमीत कमी आज नांदेड शहरामध्ये 25 कोटीचं कामं चालू आहे। जे 6 नगरसेवक वार्डामध्ये जर सत्ता आली असती महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचे महापौर आमचा आला असता तर यापेक्षा दुप्पटीनं विकास झाला होता। ते मागील 70 वर्षामध्ये नाही झाला आहे, ते आम्ही करून दाखवलं होतो।
आणि करू शकत होतो. पण शेवटी आमचे 6 नगरसेवक आहे, तरी पण आम्ही विकासाला खोळंब आणा पोचवता माननीय खासदार यांच्या सहकार्यानं, त्यांच्या आशीर्वादाने नांदेडचा आम्ही विकास 100% करू.